अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समितीचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक सोमनाथ गायकवाड तसेच प्रदेश सल्लागार DY पगारे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध भजन सम्राट यूट्यूब स्टार गायिका तनुजा बाळासाहेब शिंगोळे यांचे वडील सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले समाजसुधारक बाळासाहेब वामन शिंगोळे यांची अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती ठाणे जिल्हा अध्यक्षपदी नाशिक येथे नियुक्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले। त्यांच्या या नियुक्तीबाबत भेट घेऊन नरेश निमसे, संतोष घरत, विष्णू पडवळ, कैलास खंडागले व गावदेवी प्रासादिक भजन मंडल मड यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। आज 14 सप्टेंबर आजच्या दिवशी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती या भारत सरकार मान्यताप्राप्त कलावंत संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावरती संपूर्ण राष्ट्रीय कमिटीचा ठराव करून आणि महाराष्ट्र प्रदेश कमिटीचा देखील ठराव करून ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्ष पदावरती ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक त्याचप्रमाणे धार्मिक आणि राजकीय प्रांतामध्ये देखील त्यांचा चांगला खूप प्रभुत्व आहे असे सर्वांचे आपले परिचित बाळासाहेबजी शिंगोळे ज्यांना आपण आज ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावरती नियुक्त करत आहोत। त्यांच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील जे काही कलावंत आहेत, कवी, गायक, शाहीर, वादक, वाघे, मुरळी, गोंधळी, अभिनेते, नाटककार, बहुरूपी, पोतराज, आराधी, गोंधळी, देवदासी, तमाशा कलावंत, त्याचप्रमाणे चित्रकार, अजूनही राहिलेले आपले जे काही भटके कलावंत आहेत, या सर्व कलावंतांच्यासाठी यापुढे बाळासाहेबजी शिंगोळे आणि त्यांचे सर्व सहकारी इथून पुढे प्रामुख्याने काम करतील आणि शासनाच्या येणाऱ्या ज्या योजना आहेत ज्यामध्ये केंद्र सरकार असेल त्याचप्रमाणे आपलं राज्य सरकार असेल, या दोनही सरकारच्या योजना ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तळागाळातील कलावंतांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सातत्याने करतील अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख सल्लागार आदरणीय DY पगारे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेबजी शिंगोळे यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। घ्या फोटो घ्या।